समीर निघाला, पण त्याचं मन पार्टीतल्या गोष्टीत अडकलं होतं. पण स्वतःलाच हुलकावण्या देत उत्तरही देत होतं. तेवढाच मनाला दिलासाही होता की ऋतुजा गावाकडली आहे. दुपारी तो गावात गाडी घेऊन पोहोचला. गावच्या मातीत लहानचा मोठा झालेला, तरीही शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी शहरात राहून मातीच्या वाचारला विसरला नव्हता. गावाच्या फाट्यावर गाडी वळताच गाडीवर नमस्कार करण्यासाठी तरतर करणारी धूळ त्यालाही तिचा स्वाद देऊन गेली. गाडी थांबवली आणि मिनरल वॉटरची अख्खी बॉटल तोंडावर झोकली. डोळ्याने आता स्पष्ट दिसत होतं. तोच त्याची नजर स्त्रियांच्या एका घोडक्यावर पडली. गावावरच्या शिवेवर होणाऱ्या नवरीला पुजायला आणलेलं दिसतंय असं मनात म्हणतच त्याला बालपण आठवलं. आत्याचं लग्न आठवलं. पण आत्या लग्न झाल्या झाल्या घरी का आली ह्याचं उत्तर तर राहूनच गेलो शोधायचं, हेही त्याला आठवलं. लहानपणी समजत नव्हतं आणि नंतर पोरकटपणा आणि पुढे शिक्षणासाठी बाहेर राहणं आणि आता वर्ष गावात पाय नाही, मग कसं कळणार असं मनाला सांगून स्वारी परत बसली 4 चाकीत. गाडी पार्किंगवरून ड्रायव्हिंगवर टाकणारच तर त्याची नजर एका सुंदर मुलीवर पडली. डोळ्यावर पडणाऱ्या सूर्याच्या प्रकाशाला हाताने बाजूला करत तो तिच्याकडे ओढीने बघू लागला. अरे, ही ऋतुजा! आहा, माझ्या आणि तिच्या गावाची एकच शिवकी. हिची पूजा चालू आहे होय शिवीवर, आणि तेही माझ्यासाठीच. वा. आता गाडी परत पार्किंगवर लावली आणि बसला बघत सर्व. स्त्रियांच्या घोळक्यातून त्याला ऋतुजा मधून दिसत होती. तिला बघताच त्याला परत त्याच्या त्या व्हर्जिनिटीच्या विचारांनी ग्रासलं. नाही, काय विचार करतोय मी? ऋतुजा भल्या घरची मुलगी आहे, व्हर्जिनच असणार, आणि आत्ता मला आवडली आहे ती. कसला विचार नकोच. आणि त्याने गाडी परत सुरू केली. लग्नाच्या धामधुमीत हे सगळं समीर विसरला. ऋतुजाच्या गालावर पडणाऱ्या खेळीत पार खोल गेला होता तो. थाटामाटात लग्न झालं आणि मग पहिल्या रात्रीच्या आधीची प्रथा समजवण्यासाठी घरच्या वडीलधाऱ्यांनी त्याला बोलावलं. आई हळूच म्हणाली, मी बाईला सांगून तुझ्या बेडवरची चादर बदलते, तू तुझ्या भावाशी बोलून घे. असं म्हणत आई निघून गेली. भावाने त्याला अलगद मिठी मारली आणि म्हणाला, तुला आज ऋतुजाची कौमारी चाचणी करायची आहे भावा. काय? का म्हणून? हे काय असतं? अरे, तुझी बायको व्हर्जिन आहे की नाही बघ की जरा. मीच तसा नाही, मग तिची का? अरे, बायको आहे ती, पवित्र नको? तुझ्या आधी कोणी दुसरं उरावर बसलं असेल तर तिच्या? दादा, सांभाळून बोल. आता बायको आहे ती माझी. मला मागचं काहीही माहित नाही आणि माहीत करून घ्यायचं देखील नाही. असंच म्हणता सर्व, पण बायकोचं सील आपल्या हातून तुटण्याची मज्जा औरच असते आणि तशी प्रथा आहे आपल्या घराण्याची. तुला ती करावीच लागेल. तुझं शिक्षण सांगू नकोस मला, सगळेच करतात. पण ती फेल झाली तर काय? पैसा मागू तिच्या बापाकडून, राहील घरी आपल्या पडून. आता असलं समाजात बोलता येत नाही. महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सक्त ताकीद दिली आहे कौमारी चाचणीला, म्हणून बाहेर वाच्यता करता येणार नाही. एखादं मूल झालं की राहील कुठल्या तरी कोपऱ्यात त्याचं करत, किंवा सोडून देशील काही वर्षाने. तू मोकळा. पवित्र नसेल तर तिला कशाला मान सन्मान? दुसरं करशील लग्न. आपल्या घराण्याला कलंकिनी नकोच. उद्या तिच्या त्या रक्ताने चादर भरली नाही तर आई तिच्या हातून पिढीजात पाटल्या काढून घेईल. आणि तू जर तयार झाला नाहीस तर अनेक मार्ग आहेत शुद्धीकरण तपासण्याचे आपल्या पुरोहितांकडे. आम्ही तिला लपून जातीपंथाकडे नेऊ, पाण्यात श्वास रोखून उभं राहायला सांगू, नाहीतर हातात गरम लोखंडी दगड घ्यायला सांगू. सिद्ध झालं की नांदवू घरात. इथे तुझं कोणी ऐकणार नाही. खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करू नकोस. इथंच ह्याच लोकांमध्ये राहावं लागतं आपल्याला. वाडीत टाकतील तुला आणि तुझ्या त्या अपवित्र बायकोला. समीर हे सगळं ऐकूनच काहीसा किळसवाणा झाला होता. बॅचलर पार्टीत झालेल्या बोलण्याचा असाही धार्मिक पैलू असू शकतो हे जाणून तो खूपच डम झाला होता. कुठं ती लखलखत्या प्रकाशातली चंदेरी दुनिया आणि कुठं हे पहिल्या रात्रीचं गूढ. ऋतुजा वर्जिन आहे की नाही हा मनातला प्रश्न आता काहीतरी वेगळी दिशा घेत आहे असं त्याला वाटत होतं. ह्या ॲडव्हान्स जगातला व्हर्जिनिटीचा मुद्दा
तरुणातली वाढती शारीरिक ओढ आणि मुला-मुलींचं एकत्र राहणं, हौशेनं, मर्जीने शरीरसुख मिळवणं, हे सगळं समीर बघून होता. पण ह्या सर्वात पहिल्या मधुचंद्राच्या रात्रीचा सुखद अनुभवही असा अंधारातून निघतो, हे बघून तो धास्तावला होता. ऋतूच्या सारख्या अस्सल गावात वाढलेल्या मुलीला बायको म्हणून स्वीकारणंच ह्या व्हर्जिनिटीने ग्रासलेल्या मनाला खूप मोठा दिलासा होता त्याच्यासाठी. पण हे तीव्र काळोखी सत्य कौमार्य चाचणीचं काहीसं पटत नव्हतं. शहरात राहिल्याने त्याला ह्या प्रथेबद्दल फारसं माहीत नव्हतं. समीर खूप मोठ्या घरचा, गावात दरारा होता त्याच्या वडिलांचा. पण त्याच्या घरात एक प्रथा होती, नववधू कौमार्य परीक्षा, जी प्रत्येक नववधूला द्यावीच लागत होती. राजस्थानच्या कुठल्या तरी खेड्यातून व्यवसायासाठी महाराष्ट्रात स्थिर झालेले आणि इथेच वडिलोपार्जित श्रीमंत झालेलं कुटुंब होतं. त्याच्या घरात नांदणारी प्रत्येक लक्ष्मी ही पवित्र आहे, म्हणून लक्ष्मीचा निवास घरात आहे असा घरच्यांचा समज होता. खूप वर्षाआधी त्यांच्या घराण्यात त्याच्याच घरच्या मुलीवर कौमार्यभंगाचा आरोप होता, तर त्यांनी सासरहून परत आलेल्या मुलीला अंधाऱ्या खोलीत गुदमरून मरण्यासाठी तसंच ठेवलं होतं. शेवटी तिचा सापळा बाहेर आला होता आणि घरातल्या मुलींना शिस्त लावताना घरातल्या स्त्रिया तिचाच दाखला देत असत. अगदीच मुलींनी सौम्य बोलावं आणि चालावं ह्यावरही घरच्या आईचं लक्ष असायचं. कुठल्याही धक्क्याने योनीचा पडदा फाटू नये हाच उद्देश असायचा त्यामागे. एवढी काळजी करून जर ती त्या लग्नाच्या पहिल्या रात्री अनुत्तीर्ण झाली तर ती कलंकिनी असायची दोन्हीकडच्यांसाठी. समीरची आत्या ह्या प्रथेला झुगारून घरात वावरत असायची, पण पाहिजे तो मान तिला कधीच मिळाला नव्हता. समीर समोर खूप मोठा प्रश्न होता. त्याच लाकडी पायऱ्यावरून भरभर चालत वाड्यात गोंधळ घालणारा आज त्या ओलांडताना गोंधळला होता. जिन्याची एक एक पायरी चढत तो माळ्यावरच्या त्याच्या खोलीत गुमानं शिरला. ऋतुजा त्याची वाट बघत होती. मग बघूया पुढच्या भागात समीर कशी करतो ऋतुजाची कौमार्य चाचणी.